नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे नुकत्याच घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गाव होरपळून निघालं आहे। एका क्षणात अनेक संसार उघड्यावर आले असून गावकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत। पाहूया या घटनेचा सविस्तर आढावा आणि जाहीर झालेली मदत। काही दिवसांपूर्वी धामणगाव परिसरातील एका शेतकऱ्याने शेतात लावलेला वणवा वाऱ्याच्या वेगाने गावात शिरला आणि बघता बघता अनेक घरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की नागरिकांना स्वतःचे सामानही वाचवता आलं नाही। घरदार, अन्नधान्य आणि गोठ्यातील जनावरे या आगीत होरपळली गेली। या भीषण संकटाने गावकरी हतबल झाले असतानाच आता शासन आणि लोकप्रतिनिधी मदतीसाठी धावून आले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी केवळ आश्वासनं न देता ठोस मदतीची घोषणा केली आहे। ज्यांची घरे पूर्णतः जळाली आहेत त्यांना खानेकर महामंडळाच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयांचा निधी घर बांधणीसाठी मंजूर करण्यात आला आहे। शासन स्तरावर 23,000 रुपयांची मदत त्वरित देण्यात येणार असून कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेमार्फत 20 लाख रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे। जी घरं जळाली आहेत त्या सर्व घरांना त्यांचे बांधकाम करण्याकरता खनिकर्म महामंडळ निधीतनं 2.5 लाख रुपयाचा निधी आज मंजूर करण्यात आला। सोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या की सीएम रिलीफ फंडमध्ये उद्या प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत। त्यातनं काही मदत आपल्या परिवारांना होणार आहे। कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थांच्या वतीने 20 लाख रुपयाची मदत या परिवारांना आम्ही करतो आहे। सोबतच जे या ठिकाणी मंत्री आहे आशिष जयस्वालजी, ज्यांना मदत पुनर्वसन डिपार्टमेंट आहे, त्यांनी शासनाची जी तातडीनं 23,000 रुपये प्रत्येक परिवाराला मदत पाहिजे ती देणे, 1 महिन्याचं अन्नधान्य त्या परिवाराला मिळणे, घरं बांधकामाकरता रेती मोफत देणे, या ठिकाणी कागदपत्र जळाली आहे त्यांचा शिबिर लावून त्या ठिकाणी सर्व कागदपत्र पुनर्जीवित करणे, मुलांना शिक्षणाचे जे काही साहित्य पाहिजे, पुस्तकं, वह्या, पेन वगैरे, सायकल वगैरे, मुलांना सायकली देण्याचा एक विचार आम्ही करतो आहे। या ठिकाणी जे मीटर जळलेले आहेत ते मीटर देणे, सिलेंडर देणे, जे काही त्यांची आता पूर्णतः जळालेले घर आहे त्यांचं फारच वाईट आहे आणि त्यामुळं सरकारच्या माध्यमातून आम्ही या पद्धतीने अनेक उपाययोजना आणि एवढंच नाही तर कामगार विभाग जे आशिष जयस्वालजीकडे आहे राज्यमंत्री म्हणून, त्यांनी आता जे भांडे किचनमधले भांडे आहेत त्याचे सेट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। महिन्याभराचा अन्नधान्याचा पुरवठा आम्ही या ठिकाणी केलेला आहे। राहण्याची व्यवस्था आम्ही सर्वांची करतो आहे। गावकरीसुद्धा आपल्या त्यांच्या घरातले काही रूम्स आहे यांची घरं बांधकाम होतपर्यंत त्यांना रूम्स देणार आहे, त्यांची निवासाची व्यवस्था करणार आहे। जे जनावरांचे गोठे जळालेले आहेत त्या गोठ्यांनासुद्धा काही अनुदान द्यायचा निर्णय करतो आहोत। एवढंच नाही तर आम्ही हा विचार करतो की जे जनावरं दगावले आहेत त्या जनावरांऐवजी दुसरे जनावरं देणे याची योजना DPCच्या माध्यमातून करण्याची योजना आम्ही केली आहे। एकंदरीत सरकारचे सर्व सोर्सेस आणि आता उमरेडच्या MIDC कंपनीचे आत्ताच मी CEO MIDCशी बोललो, त्यांनी 40-50 कंपन्यांनी एकत्र येऊन त्यांनी एक CSR जमा करावा आणि त्यांनीसुद्धा एक मोठी मदत या गावाला करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे। जेणेकरून सरकारची मदत, घर बांधण्याची मदत, CM फंडाची मदत, 8 दिवस इथे आरोग्य कॅम्प, 2 महिने टँकर पाणी त्या उपलब्ध राहावं, त्यामुळे सर्व बाजूनी या गावामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई वाढू नये, कुठल्याही प्रकारचा
जे काही या ठिकाणी अडचणी तयार होण्याची काळजी मी घेतलेली आहे. 15 दिवसांनी मी पुन्हा या ठिकाणी व्हिजिट करणार आहे. आणि एवढंच नाही, ज्याच्या चुकीमुळे आग लागली आहे, कारण एक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वनवा पेटवला, तो गावात पसरला, त्यावर कारवाई करण्याची सूचना आम्ही दिलेल्या आहे. आणि जनावरांना चारासुद्धा उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी आम्ही पूर्तता केलेली आहे, करतो आहे. जी आर्थिक मदत 23,000ची प्रत्येक कुटुंब दिली ती कोराडी महालक्ष्मीचे जे 20 लक्ष रुपये आहे ते उद्या मिळेल, कारण त्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की 100% जे जळालेले आहेत त्यांना 1 लक्ष रुपये, 75% जे नुकसान झालं त्याला 75,000, 50,000 रुपये 50% आणि 25,000 रुपये अंशतः. ही मदत त्यांचा घरगुती आता तातडीनं त्यांना अन्नधान्य आणणे वगैरे त्यांचा काही जे काही रोजचा व्यवहार आहे ते सुरू करण्याकरता आम्ही देतो आहे. MIDCच्या कंपन्या वेगळा CSRची मदत करणार आहे. महानगरपालिका असेल, नगरपालिकासाठी या घटनेनंतर काही विचार केला जाईल? नगरपालिकेमध्ये प्रत्येक नगरपालिकेला गाड्या आहे, उमरेडला आहे. काल 6 नगरपालिकेच्या, चंद्रपूरच्या चिमूर VC वरनं गाड्या आल्या, इकडे नागपूरवरनं आगीचे त्या ठिकाणी, पण तातडीनं 1 तासाच्या आतमध्ये सर्व अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचलं. 6 बंब पोहोचले. त्यामुळं गावाचं जे पूर्ण गाव जळणार होतं ते गाव जळणार झालं. गावाचे मोठं नुकसान झालं नाही, म्हणजे गावच गेलं असतं. पण या गावाच्या लोकांचे आभार मानायचे, त्यांनी जीवहानी होऊ दिली नाही. गावाच्या लोकांनी एकत्रितपणे येऊन त्या लोकांना बाहेर काढलं आणि एकही जीवहानी झालं नाही, हे सर्वात महत्त्वाचं. त्याकरता गावकऱ्यांचे मी आभार मानलेले आहेत. नगरविकासमध्ये तो अग्निशमन असतं, पण ग्रामीण भागामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा असायला पाहिजे. पंचायत समितीला तशी व्यवस्था करता येऊ शकतं, पण पंचायत समितीला तेवढा अग्निशामक दलाचा पॅटर्न नाही आहे. शेवटी एखादा बंब आणून ठेवण्याला अर्थ नाही. चालवणारे माणसं, मेंटेनन्स करणारे माणसं. त्यामुळे नगरपालिकेला मात्र ही व्यवस्था आम्ही केलेली आहे. उमरेड नगरपालिकेला आहे, भिवापूर नगरपालिकेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आमदार आहेत. आम्ही या ठिकाणी नगरपालिकेच्या स्थान म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी 2-2 बंब देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यातनं या ठिकाणी आपल्याला मदत होत असतं. तुम्ही जी मदतीची घोषणा केली ती त्यांना त्या निर्धारित वेळेत पोहोचेल की नाही यासाठी झालं. आता उद्या तर मी महालक्ष्मी कोराडीच्या जे 20 लक्ष रुपये अनुदान पाठवतो आहे. उद्या सकाळी 23,000 रुपये मिळणार आहे. 2.5 लाखाचे घर उद्याच मंजूर करतो आहे. त्यामुळं आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे साऱ्याच गोष्टी उद्याच्या उद्या, आणि परवा कॅबिनेटमध्ये माननीय आशिष जे मी आहे तेव्हा CM रिलीफ फंडाचा निर्णय करतो आहे. एक मात्र कायदा आणण्याची गरज आहे की शेतकरी शेतात जे वनवा पेटवतात यांना कायद्याने बंदी आणली पाहिजे. कारण हे जर पेटवल्यामुळं गावाचं अनेक नुकसान, या महाराष्ट्रात हजारो उदाहरणं आहेत की शेतकरी शेतात पेटवून देतात आणि मग ते गावात पसरतं. यामुळं अनेक घटना घडतात. त्यामुळे याचा एक विचार केला पाहिजे. आशिष जयस्वालजींनी हा विचार केला आहे आणि आशिष जयस्वालजींनी केंद्र सरकारच्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आगीमुळं नुकसान भरपाई हा शब्द आहे, पण राज्य सरकारच्या मात्र डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ते नाही आहे. पण आशिष जयस्वालजींनी ते प्रयत्न करून आता आगीमुळे झालेलं नुकसानसुद्धा सरकारला त्याची मदत करता येईल अशी भूमिका आशिष जयस्वालजींनी घेतली आहे. एक वेगळा विषय की अनिल देशमुख म्हणाले की शक्ती कायदा सर्व तरतुदी त्या ठिकाणी BNS कायद्यामध्ये आलेल्या आहेत. ज्या नव्हत्या त्याही करतात आहे. त्यामुळं वेगळा कायदा करायचा मतलब काय की तुम्हाला त्या कायद्याच्या तरतुदी कुठल्या ना कुठल्या कायद्यात असल्या पाहिजे. ऑलरेडी राज्य सरकार हे करत आहे. त्यामुळं वेगळे कायदे करण्यापेक्षा एकत्रित कायद्यामध्ये सर्व अंतर्भूत झालं बरं. आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून महिनाभराच्या अन्नधान्य आणि भांडी संच बाधितांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगीत महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाल्याने प्रशासनाच्या वतीने गावातच शिबिर लावून सर्व दाखले पुन्हा तयार करून दिले जातील. ज्या शेतकऱ्यांचे गोठे जळाले आहेत किंवा ज्यांची जनावरं दगावली आहेत त्यांना नवीन जनावरे देण्यासाठी आणि गोठांच्या दुरुस्तीसाठी विशेष अनुदान दिलं जाईल. तसंच नुकसानग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना सायकल आणि पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे शनिवारी मोठं नुकसान टळलं असलं तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी वणवा लावणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्याची गरज बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.